स्वाध्याय वर्ग 8वा विषय इतिहास व नागरिकशास्त्र पाठ 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठाचे स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. पोर्तुगीज, रिकामी जागा फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. पर्याय आहे अ. ऑस्ट्रेलियन, ब. डच, क. जर्मन, ड. स्वीडिश. बरोबर पर्याय आहे ब. डच. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. 2. 1802 मध्ये रिकामी जागा पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. पर्याय आहे अ. थोरले बाजीराव, ब. सवाई माधवराव, क. पेशवे नानासाहेब, ड. दुसरा बाजीराव. बरोबर पर्याय आहे ड. दुसरा बाजीराव. 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. 3. जमशेदजी टाटा यांनी रिकामी जागा येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. पर्याय आहे अ. मुंबई, 2. कोलकाता, क. जमशेदपूर, ड. दिल्ली. बरोबर पर्याय आहे क. जमशेदपूर. जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. प्रश्न दुसरा. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. मुलकी नोकरशाही. उत्तर आहे राज्यकर्त्यांना राज्यकारभार करण्यात मदत होण्यासाठी योग्य ते सल्ले देण्यासाठी सरकारी पातळीवर जी यंत्रणा उभी केलेली असते तिला मुलकी नोकरशाही असे म्हणतात. भारतात आपली सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांनी मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हा शासनाचा प्रमुख केला. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. 2. शेतीचे व्यापारीकरण. उत्तर आहे इंग्रज राजवटीपूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. 3. इंग्रजांची आर्थिक धोरणे. उत्तर आहे औद्योगिक क्रांतीमुळे
इंग्लंडमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. इंग्रजांनी शेतसारा रोख रकमेत आणि वेळेत भरण्याची सक्ती करून स्वतःचा महसूल वाढवला. नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर भर दिला. तसेच भारतात आयात होणाऱ्या मालावर कमी कर, तर भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर लादले. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले. उत्तर आहे शेतसारा धान्याच्या स्वरूपात न भरता रोख पैशाच्या स्वरूपात भरण्याचा आणि तो वेळेत न भरल्यास जमीन जप्त करण्याचा नियम इंग्रज सरकारने केला. त्यामुळे शेतकरी शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला पीक विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. 2. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. उत्तर आहे भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असत. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असल्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होत असे. यंत्रावर तयार होणारे हे उत्पादन भारतीय उत्पादनापेक्षा स्वस्त असल्याने त्यांची विक्री अधिक होत होती. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. प्रश्न चौथा. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. व्यक्ती आणि दुसरा तक्ता आहे त्यांचे कार्य. 1. लॉर्ड कॉर्नवालिस. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी भारतात नोकरशाहीची निर्मिती केली. 2. लॉर्ड बेंटिक आणि त्यांचे कार्य आहे त्यांनी सतीबंदीचा कायदा केला. लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक विधान नामंजूर करून संस्थाने खालसा केली. आणि 4. विल्यम जोन्स याने एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ची स्थापना केली.